मुंबई आणि बॉम्बेबाबत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे आता वादाची शक्यता आहे। आयआयटी बॉम्बेचे नाव तसंच ठेवलं, मुंबई केलं नाही बरं झालं असं वक्तव्य केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका कार्यक्रमात केलं। यावरून यशवंत किल्लेदार आणि जितेंद्र सिंह यांना त्यांनी सवाल उपस्थित केलाय। राज्य सरकारला टोमणा मारण्याचा प्रयत्न केलाय का असा यशवंत किल्लेदार यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। As far as IIT Bombay is concerned, thank God it still remains this name. You have not done Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. काल मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी एक विधान केलं की बॉम्बे आयआयटीचं नाव अजून बॉम्बेच आहे, मुंबई झालेलं नाही, हे बरं झालं। अनेक नामांतरण झाली, अगदी एलपी स्टेशनचं नाव देखील प्रभादेवी ठेवण्यात आलं। याच्या मागे उद्देश काय होता की मुघल आणि ब्रिटिशकालीन खुणा खोडून टाकण्याचा हा उद्देश होता, बरोबर की नाही। मग असं असताना राज्य सरकारला हा त्यांनी मारलेला टोमणा आहे का किंवा काढलेला चिमटा आहे का? बॉम्बेचं नाव मुंबई झाल्यानंतर अशा सगळ्या संस्थेचं नाव मुंबई झालं पाहिजे। अशा सगळ्या संस्था ज्यांचं नाव बॉम्बे होतं, आता बॉम्बेचं मुंबई याला मान्यता मिळालेलीच आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जी मागणी आता होतीये आयआयटी मुंबई हे मानायला काहीच हरकत नाही, त्याच्यात फार काही ऑब्जेक्शनेबल आहे अशातला काही भाग नाही। आयआयटी बॉम्बेचे मुंबई केले नाही म्हणून मी आपले आभार मानतो असं निर्लज्ज विधान केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग मुंबई घेऊन करतात। मराठी, मुंबई आणि महाराष्ट्र याचा अपमान करण्याची आणि यांना हिणवण्याची एकही संधी भारतीय जनता पक्षाचे नेते सोडत नाहीत। या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आपण कुठल्या वेळात लपून बसलेला आहात? या वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ या, पश्चाताप करा, नाक घासा आणि माफी मागा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।